अंगणवाडी सेविका मदतनीस बालकांसाठी आली मोठी आनंदाची बातमी। आता मिळणार हा एक लाभ। राज्य सरकारचा मोठा निर्णय, अंगणवाडी सेविका खुशखबर। 29 जुलै ब्रेकिंग न्यूज। तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर। तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि समोर बेल आयकॉन क्लिक करा। नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। बालकांच्या ताटात आता पुलाव आणि मसाल्याची चव। अंगणवाडी पोषण आहारात केला मोठा बदल। सांगली राज्यातील अंगणवाड्यामधील घरपोच पोषण आहार टेक होम रेशन योजनेत महिला व बालविकास विभागाने लाभार्थ्यांच्या पसंतीचा विचार करून महत्त्वपूर्ण बदल केलेला आहे। नोव्हेंबर व डिसेंबर 2026 पासून सुधारित खाद्य सूची लागू होणार आहे। यामध्ये शाकाहारी पुलाव, स्वतंत्र मसाल्याचे पाकिट आणि बहुधान्य पौष्टिक पदार्थाचा समावेश करण्यात आला आहे। विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोमनाथ रसाळ यांनी सांगितले, आतापर्यंत दिली जाणारी तूर डाळ खिचडी प्रीमिक्स बंद करण्यात आली असून तिच्या जागी शाकाहारी पुलाव उपलब्ध करून दिला जाणार आहे। मात्र बालकांमध्ये लोकप्रिय असलेली मूग डाळ खिचडी प्रीमिक्स पूर्ववत ठेवण्यात आली आहे। तिची चव अधिक वाढावी यासाठी यापुढे स्वतंत्र मसाल्याचे पाकिटही देण्यात येणार आहे। याशिवाय बहुधान्य पौष्टिक पदार्थाचा समावेश केला आहे। कोणाला मिळणार लाभ? सुधारित पोषण आहाराचा लाभ अंगणवाड्यामधील 6 महिने ते 6 वर्ष वयोगटातील बालके, गरोदर महिला आणि स्तनदा मातांना मिळणार आहे। लाभार्थ्यांनी हा आहार नियमित आणि आवडीने ग्रहण करावा। कुपोषणाचे प्रमाण कमी व्हावे आणि मातासह बालकांचे आरोग्य अधिक सक्षम व्हावे, हा या बदलामागील मुख्य उद्देश असल्याचे महिला व बालविकास विभागाने स्पष्ट केले आहे।